तुळजाभवानीच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यानं मंदिर संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झालेला आहे। मुख्यद्वारातून सामान्य भाविकांना प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे। मुख्यद्वारातून प्रवेश न दिल्यास गाव बंद करू असा इशाराही व्यापाऱ्यांकडून देण्यात येतोय। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निर्णयाविरोधात व्यापारी चांगलेच आक्रमक झाल्यात। मंदिर परिसरातील सर्व दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। व्यापाऱ्यांनी सगळी दुकानंही बंद केली आहेत। तुळजाभवानी मंदिर संस्थांनी आज सर्वसामान्य भक्तांसाठी मंदिरात जाण्याचा प्रवेश मार्ग जो आहे तो बदललेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा बोर्ड जी लावलेला आहे त्याच्यावरती सक्त अशी सूचना लिहिलेली आहे की भाविकांना 200 रुपये देणगी पास आणि धर्मदर्शन मुखदर्शन जी रांग जी आहे ती बिडकर पायऱ्याच्या मार्गाने या मंदिरात सोडण्यात येणार आहे। आणि मुख्य द्वार जे आहे राजे शहाजी महाद्वार जे आहे त्या द्वारातून फक्त 500 रुपये म्हणजेच VIP पास घेणारे जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे। यांनी आज महाद्वार बंद केलं। आमचं असं म्हणणं आहे महाद्वारमधून एंट्री ठेवून व्यापाऱ्यांचं पोट भागतंय, फेरीवाल्यांचं पोट भागतंय, आमच्या आजूबाजूचं भक्त निवास आहेत, रूम आहेत, आमचे पण पोट भागतात, पुजाऱ्यांचं पण पोट भागतंय। यांनी आमच्या पोटावर डायरेक्ट घाला आणू नये। तुम्हाला काय कामं करायचे असेल ते महाद्वार चालू ठेवून कामं करावी। श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी, धाराशिव, तुळजाभवानी।